नमस्कार मंडळी. शनिवारी संध्याकाळपासून इकडे बर्फ पडायला सुरुवात झाली. हवामान खात्याने आधीच अंदाज व्यक्त केल्यामुळे सगळेजण तयारीत होतो. कारण आधीच माहिती असल्यामुळे दूध, भाज्या, बाकी काही संपलं असेल असं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं होतं. शनिवारी सकाळपासून वातावरण गार झालं होतं. संध्याकाळी 6 वाजता टेम्परेचर -7 डिग्री सेल्सिअस असं होतं. बर्फ पडायला सुरुवात झाली. नेबरहूडमधल्या मैत्रिणीने जेवायला बोलवलं होतं. तिच्याकडे गाडीने आम्ही गेलो. जेवण झाल्यानंतर बाहेर जेव्हा आलो तेव्हा सगळीकडे असा सगळा बर्फ हा साचत होता. सगळं दृश्य खरंच खूप छान दिसत होतं. गाडीने घराच्या जवळपास मोठी अशी चक्कर मारली. सगळीकडे साचलेला हा जो बर्फ आहे आणि वरून पडणारा हा बर्फ आहे, खरंच खूप छान वाटत होतं. सगळीकडे लख्ख असा प्रकाश पडलेला होता. आता जानेवारीच्या अखेरीस अमेरिकेत हे हिमवादळ आलेलं असून अनेक राज्यांमध्ये बर्फ पडत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवलेली होती. तसेच वाहतूकसुद्धा काही ठिकाणी ठप्प झालेली होती आणि मागच्या आठवड्यात सुद्धा बर्फ पडलेला होता. परंतु मागच्या आठवड्यात थोडा कमी बर्फ होता आणि आता जो हा बर्फ आहे, हा बराच बर्फ पडलेला आहे आणि सगळीकडे थंडीची ही लाट आलेली आहे. बर्फ पडताना आपल्याला खूप छान वाटतं, परंतु दुसऱ्या दिवशी चांगलीच थंडी पडते आणि सगळीकडे पडलेला हा भुसभुशीत जो बर्फ आहे, घराच्या समोर पडलेला भुसभुशीत हा जो बर्फ आहे, दुसऱ्या दिवशी आपण जर स्वच्छ केला नाही, तर तो कडक होऊन त्याचा आईस तयार होतो आणि त्यावरून जर आपण पाय घसरून पडलो तर जोरात आपल्याला लागू शकतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा जो घरासमोरचा पडलेला बर्फ आहे तो आपल्याला स्वच्छ करावाच लागतो. अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत नॉर्थ कॅरोलिनात तरी बर्फ हा कमी पडला, परंतु इतर राज्यांमध्ये बराच बर्फ पडलेला आहे. रात्री बर्फ पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो, तेव्हा खूप छान सगळीकडे ऊन पडलेलं होतं आणि सकाळचं हे दृश्य खरंच छान वाटत होतं. सगळीकडे पांढरी शुभ्र ही चादर पसरलेली होती बर्फाची आणि सकाळीच नियमाप्रमाणे घरातलं सगळं आवरून घेतलं. आधी बाहेरचा हा सगळा बर्फ स्वच्छ केला. त्यानंतर देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं, नंतर स्वयंपाक केला. बाहेर मुलं नंतर निघालेली होती, मुलं खेळत होती आणि मोठे लोकंसुद्धा बर्फामध्ये सगळेजणं निघालेले होते. कारण सगळ्यांना सुट्टीसुद्धा होती. दुसऱ्या दिवशी पण शाळेला सुट्टी डिक्लेअर केलेली होती. अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस छान आनंदात घालवलेला आहे. धन्यवाद.